काल त्याबद्दलचं ट्विट केलेलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की अशा महिला संघटनामध्ये त्यांच्या कामाची माहिती घेण्याची आवड असल्यामुळे मी जात असते. तिथं काय होतं मला माहिती नव्हतं, तरीसुद्धा त्याची राजकीय भूमिकेकडे या पाहू नये त्यांनी विनंती केली आहे. आपण त्या भगिनीचं मान्य करूया, राजकीय भूमिकेकडे गोकुळ दूध संघातील जाधव आणि वड्या वाटपासंदर्भातील घोटाळ्याचा आरोप होतो आणि त्या संदर्भात संचालक मंडळ बरखास्त करा देखील याची मागणी होते. मात्र कार्यकारी संचालकांकडून त्यांचं स्पष्टीकरण अद्याप आहे ते दिलं जात नाही. दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. आता गोकुळ एवढा मोठा संघ आहे, तर एक दोन घटनेमुळं कुठल्या काय झाल्यामुळं असं संचालक मंडळ बरखास्त करा ही खूप मागणी योग्य आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या या गोकुळच्या निवडणुकीसाठी जी जी आश्वासनं आम्ही दिली होती, ₹2 गाईची आणि म्हशीला दरवाढ देताना आम्ही ₹12 घेऊन टाकले किंवा अनेक प्रकारच्या तिथं आपण योजना आणल्या. आणि मला वाटतं या भविष्य काळामध्ये एक फार मोठा संघ म्हणून उदयाला येतो. कृपयाला अपशकून कोणी करू नये याची माझी